नमस्कार. मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच्या भागात आपण वेड्डापुरीश्वर या प्राचीन मंदिराची कथा ऐकली. तिथला ब्राह्मोत्सव पाहिला. या उत्सवात कावेरीनं अतिशय छान असं भरतनाट्यम सादर केलं होतं. तिथले गव्हर्नर लुईस बोनव्हिन यांनी कावेरीच्या या नृत्याविष्काराचं खूप कौतुक केलं. खास असा दाक्षिणात्य पद्धतीचा प्रसाद सर्वांनी ग्रहण केला आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. फ्रान्सिस पहिल्यांदाच इतका सुंदर भारतीय नृत्य प्रकार पाहत होता. त्याच्यासाठी इथली संस्कृती आणि इथल्या वेगवेगळ्या प्रथा अगदी नवीन होता. त्याच्या तरुण हृदयामध्ये नृत्य करणारी कावेरीची मूर्ती कोरली गेली. काय होतं पुढे पाहूया आजच्या भागात. पण त्याच्या तरुण मनाला आणि शरीराला कोणीही आडखटी करू शकणार नव्हतं, हेही तो जाणून होता. दिवसामागून दिवस जात होते. फ्रान्सीला इथे येऊन जवळपास वर्ष होऊन गेलं. तो छान रमला होता. दुपारची जेवण आटपली की कावेरी आपली लहानगी भावंड आणि मैत्रिणी यांच्यासोबत खेळण्यात घालत असे. घरामागे असलेल्या मोठ्या आंब्याच्या दाट सावलीत चटई पसरवून सर्वजण खेळ मांडत असत. आजही आपल्या मैत्रिणी आणि भातवंडांसोबत ती सागरगोटे खेळत होती. मे महिना असल्यानं ऊन चांगलंच तापलं होतं. आकाशातून अधूनमधून मळब दाटत येत होतं. त्यामुळे हवेतील आर्द्रता प्रचंड वाढली होती. लवकर लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याची ती लक्षणं होती. खेळता खेळता अचानक कावेरीला भोवळ आली आणि ती बसल्या जागेवरच कलंडली. तशी तिची लहान भातवंड घाबरली आणि ओरडत आपल्या आईला हाका मारत घराच्या दिशेनं पळत सुटली. तर मैत्रिणींनी तिच्या चेहऱ्यावर हलकेच फुंकर मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच तिच्या दोनही वहिनी नलिनी आणि लिथिका धावतच तिच्या जवळ आल्या. कावेरी, 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 काय झालं तुला? तरी सांगत होते उन्हात खेळत जाऊ नका म्हणून, पण ऐकतील ती पोरं कुठली? अगदी हैराण करून सोडले, नलिनी वहिनी बडबड करत होती. तर हातातल्या गडूमधलं पाणी कावेरीच्या तोंडावर मारत लिथिका वहिनी म्हणाली, कावेरी, उठ बाळा, चल आपण घरात जाऊ. तिथं खेळा हवं तेवढं. किती उन्हाळा आहे. चला आत. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकाव होताच कावेरी शुद्धीवर आली. तिला आपल्या शेजारी बसलेल्या दोनही वहिनी दिसल्या. तिनं स्वतःला सावरलं, उठून उभी राहिली आणि त्यांच्यासोबत हळूहळू चालत घरात गेली. नलिनी वहिनीनं तिला तिच्या खोलीत नेऊन खाटेवर झोपवलं आणि हातात वेताचा पंखा घेऊन तिला वारा घालू लागली. एवढ्या वेळात लिथिका वहिनीनं तिच्यासाठी चिंचेचं सरबत बनवून आणलं आणि ते तिला हळूहळू पाजलं. मग त्या दोघी बराच वेळ तिच्याजवळ बसून राहिल्या. रंगास्वामी आपल्या थोरल्या लेकाला घेऊन कावेरीसाठी मुलगा पाहायला गेले होते. त्यांच्या मित्रानं त्यांना हे स्थळ सुचवलं होतं. विशाखापट्टणम येथील एका चांगल्या सुखवस्तू घरातील मुलगा व्यंकटेश नुकताच इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन मायदेशी परतला होता. शहरात त्याची वकिली छान सुरू झाली होती. सरकार दरबारी कुटुंबाला मानसन्मान मिळत होता. आपल्या लेकीसाठी याहून चांगला मुलगा मिळणं कठीणच असा विचार करून रंगास्वामी तत्काळ मुलाच्या आई वडिलांना भेटायला निघाले होते. रात्रभर नलिनी आणि लिथिका कावेरीच्या औशाशी बसून सारखं तिला वारा घालत होत्या. खर तर त्याची आवश्यकता नव्हती, कारण रात्री समुद्राकडून छार गार वारा येत होता. शिवाय छताचा पंखाही गरगरत होता. पण दोघींना कावेरीची फार काळजी वाटत होती. त्यातून तिचा मोठा भाऊ आणि रंगास्वामी दोघही घरात नव्हते. सकाळ झाली. सकाळच्या कामांना सुरुवात झाली. पहाट वाऱ्यानं कावेरीचा डोळा लागला. थोरली वहिनी नलिनी धाकटीला कावेरीजवळ बसून आपल्या कामाला लागली. काही वेळातच कावेरीची झोपमोड झाली. ती उठून बसली आणि धावतच परसदारी जाऊन वांत्या करू लागली. तिच्या मागे असलेल्या लिथिका वहिनीनं कावेरीच्या कोरड्या वांत्या पाहिल्या आणि ती पाहतच राहिली. तिचे डोळे विस्पारले गेले. तिच्या अंगाला थरकाप सुटला. ती जागेवरच खिळून उभी राहिली. इतक्यात पळापळीचा आवाज ऐकून नलिनी वहिनी काय झालं ते पाहायला हातातलं काम सोडून अक्षरशः धावत आली. तिनं वांत्या करणाऱ्या कावेरीला पाहिलं मात्र तिला काही सुचलंच नाही. छे, काहीतरीच काय, आपल्या लेकीसारखी आहे कावेरी, तिच्याबद्दल हे असले मनात
विचार आले तरी कसे? मन चिंती ते वैरी न चिंती हेच खरं. ऊन बादलं असावं पोरीला. तिनं आपल्या मनाची कशीबशी समजूत घातली. इतक्यात तोंड धुण्यासाठी म्हणून सुब्बूराव मागच्या दारी आला. कावेरीला पाहून त्याने विचारलं, "काय ग, काय झालं? तब्येत बरी नाही की काय तुझी?" "लिथिका, किती वेळा सांगितलं सगळी कामं बाजूला ठेवा आणि माझ्या या एकुलत्या एका बहिणीची काळजी घ्या. पण तुम्ही पण ना, थांब, मी लगेच वैद्यीना घेऊन येतो." कुठल्या तरी आंतरिक जाणीवेनं नलिनी त्याला थांबवत म्हणाली, "अहो, थांबा जरा. सध्या काही घरगुती उपचार चालू आहेत. तिला साधं ऊन लागले. वैद्य कशाला एवढ्यासाठी? तसंच काही वाटलं तर सांगेन मी." सुब्बूरामचं समाधान झालं. सूड भरून तो तिथून निघाला. मात्र दोनही जावा काही वेळ एकमेकींकडे पाहत राहिल्या. कावेरी आपल्या खोलीत जाताच दोघी स्वयंपाकाला लागल्या. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सुरुवात कोणी करावी हे समजत नसल्यानं एक वेगळीच शांतता तिथे नांदत होती. आज नेमक्या स्वयंपाकीण बाई आल्या नव्हत्या. शेवटी लिथिकेला चैन पडेना. तिनं टोपातलं रस्सम उगाचच ढवळलं आणि पदराला हात पुसत काही अपेक्षेनं आपल्या थोरल्या जावेकडे पाहिलं. कधीतरी बोलायलाच हवं, मग आताच का नको? वेळ निघून गेल्यावर बोलण्यात काय अर्थ? नलिनीनं विचार केला. तिनंही काहीतरी करायचं म्हणून पदरानं विनाकारण तोंड पुसलं. मान तिरकी करून ती पुसत आपल्या तिनंही काहीतरी करायचं म्हणून पदरानं विनाकारण तोंड पुसलं. मान तिरकी करून ती पुसत पुसतच आपल्या धाकट्या जावेला म्हणाली, "फार उकडतंय नाही? किती उन्हाळा पडलाय यंदा." आपल्या कावेरीला तर अगदीच बाधलाय. पण तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. धाकट्या लिथिकेला ते जाणवलं असावं. स्पष्टच बोलायचं ठरवून ती म्हणाली, "ताई, कावेरीचा उन्हाळा बाधणं मला तर काही वेगळंच वाटतंय." क्षणभर तिच्याकडे पाहत नलिनी म्हणाली, "अगं, मलाही तसंच वाटतंय खरं. कारण आज सकाळी तिला कोरड्या वांत्या झाल्या गं. उन्हाळा बाधला की असं काही होत नाही. मला तर बाई खूपच भीती वाटते. 2 दिवसांनी आप्पा आले की आपलं काही खरं नाही." आवंडा गिळत लिथिका म्हणाली, "ताई, कावेरीकडून असली अपेक्षा नव्हती हं. पोरगी कधी कुठं जातही नाही. मग कसं? काय समजायचं? नाहीतर तिला खरंच उन्हाळा वाजला असेल आणि आपण भलतंच काही समजत असू. ताई, काय वाटतंय तुम्हाला?" "तसंच असू दे गं बाई, तरुण पोरगी आहे. आयुष्य पडलंय पुढे. लग्नाआधी हे असलं काही म्हणजे छे छे, भलतंच संकट उभं राहिलं आहे. मला तर लटपटायला होतंय गं." तिनं पदरानं पुन्हा आपलं तोंड पुसलं आणि धाकटी जाऊ काय म्हणेल या अपेक्षेनं तिच्याकडे पाहिलं. पण लिथिका काही बोलली नाही. ती विचारात गढली होती. मग नलिनीच म्हणाली, "अगं, पण तसलं काही असेल तर गं? बापरे! मागच्या महिन्यात घरात बनवलेले काही पदार्थ कावेरी परकराच्या सोग्यात लपवून नेताना मी पाहिलं होतं. पण मला भास झाला असावा असं समजून मी दुर्लक्ष केलं होतं गं. तो भासच असावा नाही? छे! मी आपल्या लेकीबद्दल कसले भलते-सलते विचार करते. असं कर, कावेरीपाशी जा आणि तिला काही हवं नको का ते पहा. नाहीतर असं कर, साखर घालून दही घेऊन जा तिच्यासाठी. बरं वाटेल तिला." दाराबाहेर उभं राहून आपल्या वहिनींमध्ये होत असलेला संवाद कावेरीने ऐकला. तिच्या अंगाला घाम सुटला. तिचे पाय थरथरू लागले. अरे बापरे! असलं काही असेल तर आप्पा शरमेनं मरूनच जातील. काय झालं आपल्या हातून हे? असं काही व्हायला नको होतं. फ्रान्सीला हे सांगायला हवंय. तोच काहीतरी मार्ग काढेल. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आधी मला त्याला भेटायला हवं. गेला आठवडाभर तो आपल्याला भेटलाच नाही. गव्हर्नर साहेबांनी त्याला काही काम दिलं असावं, त्यामुळे नसेल आला. आज दुपारी त्याच्या घरी जाऊनच पाहते." तिने विचार केला. "कावेरी, कावेरी, अगं उन्हात कुठे चाललीस? कालच तर आजारी पडली होतीस ना? मग चल पाहू घरात." नलिनी वहिनी कावेरीला म्हणाले. "अगं वहिनी, मी ज्योतीच्या घरी चालले. आज आम्ही तिथं खेळणार आहोत. येईन लवकरच. तू नको काळजी करूस. मी आता बरी आहे." कसं तरी 4 शब्द बोलत ती उड्या मारत बाहेर जात म्हणाली. मोगरीच्या ताज्या फुलांचा अबोली घालून केलेला जाडजूड गजरा आज कावेरीनं घातला नव्हता. हे तिच्या केसांकडे पाहून नलिनी वहिनीच्या लगेचच लक्षात आलं.
विचित्र परिस्थितीत सापडलेल्या कावेरीला फ्रान्स भेटतो का? काय होतं पुढे? कावेरी काय निर्णय घेते? पाहूया उद्याच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.